प्रचंड उत्साह आणि ते उत्साहपोटी आलेली अनोटची गर्दी, ती सुद्धा गर्दी कोणाची तरुणाईची नाही तर अगदी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा आमच्या बंधू भगिनीची इकडे उपस्थिती पाहून खरोखरच सुरुवातीलाच मन खूप आनंदाने भरून गेलेलं आहे. आणि त्या आनंदी मनानेच आजच्या ह्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था भुईगाव आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. मी सर्व उपस्थितांना विनंती करत आहे की आपण सर्वांनी टाळ्या वाजवून एकमेकांचं स्वागत करायचं. सो हार्टी वेलकम वन अँड ऑल प्रेझेंट इन दिस हॉल. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाचा पहिला भाग जो आहे, आपल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम राबविले जातात, अनेक घडामोडी ज्या होतात त्या दारोदारी आणि लोकांचे हृदयी पोहोचले पाहिजेत म्हणून आपण त्रैमासिक काढलेलं आहे. आणि त्या त्रैमासिकाला आपण नाव दिलेलं आहे आशेचे किरण. आणि आशेचे किरण ह्या त्रैमासिकाचा हा दुसरा अंक आहे, ज्याचं प्रकाशन आज आपण पहिल्या भागात करणार आहोत. आणि करत असतानाच आपण जे गुणीजन आहेत, 10वी मध्ये संपादन केलेले किंवा वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये संपादन केलेले अशांचा आपण सत्कार सुद्धा करणार आहोत. आणि आपल्या गावात अनेक मान्यवर लोक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ख्याती प्राप्त केलेली आहे, भरघोस असे संपादन केलेलं आहे, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. आणि म्हणूनच कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही परमेश्वराला स्मरून आपण स्वागत गीताने करत असतो. आणि म्हणून मी आमच्या क्वायरला, गायन मंडळाला विनंती करत आहे की आपण सुमधुर अशा स्वागत गीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. शक्य असल्यास आपण सगळे उभे राहूया आणि ह्या स्वागत गीतात जरी घाम फुटत असला, लाही लाही होत असली तरी हे स्वागत गीत नक्कीच आपल्याला ओलावा देईल. सुस्वागतम. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, असं म्हणतात की माणुसकी हा खरा धर्म आहे. त्याही पलीकडे बायबल म्हणतं प्रीती प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. येशू ख्रिस्त म्हणतात की शत्रूवरही प्रेम करा. आणि म्हणूनच आज हा कार्यक्रमाची सुरुवात करत असतानाच साने गुरुजी यांनी लिहिलेल्या एका कवितेतून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. गाण्याचे बोल आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सुखाचा शत भोरावा समस्ता वीर तो द्यावा. सुखाचा शत भोरावा साय विद्याने जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगीचे हीन अधिपती
दलित जगी जय दीन पथ दलित जगी जय दीन पतित जगी जय दीन पथ दलित उठवावे जगाला हे मार पावे खरा तो एकची धर्म जगाला हे मार पावे खरा तो एकची धर्म जगाला हे मार पावे. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की कृपया उभे राहण्याचे कष्ट घ्या. रोमकरास्पत्र ख्रिस्ती जीवित क्रमाचे नियम. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा. बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका. आत्म्यात उत्सुक असा. प्रभूची सेवा करा. आशेने हर्षित व्हा. संकटात धीर धरा. प्रार्थनेत तत्पर राहा. तथापि पवित्र जनांच्या गरजा भागवा. अतिशय आतिथ्य करण्यात तत्पर असा. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्याबरोबर शोक करा. परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करणाऱ्याकडे लक्ष ठेवा. शक्यतर सर्व माणसाबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रभूचा शब्द. खात्री आहे की प्रभू आपल्या मध्ये हजर आहे, आपल्या अवतीभोवती आहे. मित्रांनो, सभा म्हटल्यानंतर त्या सभेला व्यासपीठ असतं. जर व्यासपीठ नसेल तर ती सभा झाली असं वाटत नाही. आणि म्हणूनच मी आता व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करत आहे की त्यांनी मी नाव घेतल्याप्रमाणे व्यासपीठावर यायचं आहे. आजच्या ह्या प्रकाशनाच्या सोहळ्यासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत बेंजामिन मर्सेलिन फर्गोस, जे 8 मेला ज्यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं आहे. आपल्यामध्ये अजून मान्यवर आलेले आहेत. विशेष अतिथी आपल्या विभागाचे कॅथलिक बँकेचे डायरेक्टर संचालक श्री एव्हरेस्ट गाबरे आपल्यामध्ये उपस्थित. आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद एव्हरेस्ट सर. तर बेंजामिन फर्गस ज्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केलेली आहेत आणि आजच्या सभेसाठी ते अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांना व्यासपीठावर विनंती करत आहे येण्याची. श्री इग्नेशियस करवालो हे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. इग्नेशियस करवालो यांनी श्रीयुत आजचे सभाध्यक्ष श्री बेंजामिन फर्गोस यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं. तसेच प्रमुख पाहुणे वेळा व्यासपीठ हे नेहमी अपूर्णच असते आणि म्हणूनच आजच्या ह्या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे त्रैमासिकाचं प्रकाशन करणे.
आणि त्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उदयोन्मुख उद्योजक, जे तुम्ही बॅकड्रॉपवर पाहत आहात, उदयोन्मुख उद्योजक श्रीयुत मणवेल उर्फ दिलीप डॉमिनिक डाबरे हे आपल्याला आजच्या ह्या सभेसाठी प्रमुख पाहुणे व प्रकाशक म्हणून लाभलेले आहेत. मी श्रीयुत डॉमिनिक डाबरे, श्रीयुत अंतन करवा यांनी विनंती करा, अंतन करवा की त्यांनी पुष्प देऊन श्रीयुत मणवेल यांचं स्वागत करायचं. त्याचप्रमाणे कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या निवृत्त शिक्षिका आणि कुटुंबाबरोबर समाजाची एका उत्तम प्रकारे सेवा करणाऱ्या अशा आपल्या सौ मोनिकाताई लुईस डाबरे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत. मी श्री पीटर आलेक्स डाबरे यांना विनंती करतो, पीटर आलेक्स डाबरे यांनी मोनिकाताई ज्या प्रमुख पाहुणे मला त्यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. लवकर अच्छा बटणे पण पुढच्या वर्षी स्टेजवर बसायचं तुला. धन्यवाद पीटर बंधू. तसेच ज्यांच्या पुढाकाराने, ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या खंबीर अशा नेतृत्वाने ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था अविरतपणे विभागामध्ये काय करत आहे अशा या आमच्या ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत अल्फान्सो उर्फ ओपीस डाबरे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करत आहे. श्रीयुत जॉन डाबरे हे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील. अरे अंकल समोर आईची जागा लेकीने घेतलेली आहे, त्याच्यामुळे आईला खूप अभिमान आहे. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट ही पदवी संपादन केलेली आहे. अगदी तरुण अशा आमच्या कांचनताईला मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं. डॉक्टर कांचन रुपस डाबरे, जोरात टाळ्या झाल्या पाहिजे, अगदी जोरात टाळ्या. आता खाऊ आहे होते. येस, त्यांना पुष्प देतील सौ जसिंता मायकल टिकुणा आल्यात. जसिंता मायकल टिकुणा उपलब्ध नाहीये तर सौ पाणिका अंतोकर वाल्या ते समोर दिसले ते या. जोरदार काय होते. अगदी त्याचप्रमाणे संस्थेचे सन्माननीय सहसचिव आणि अगदी नवनिर्वाचित शहराध्यक्ष भारतीय काँग्रेस पार्टी वसई यांची निवड झालेले मार्कस सायमन डाबरे यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. त्यांना पुष्पदूत स्वागत करतील बेंजामिन डाबरे. जोरदार टाळ्या लागेल, जोरदार टाळ्या. सौ मोनिका डाबरे, श्री मार्कुस डाबरे, श्री ओपीस डाबरे आणि सौ कांचन डाबरे यांना विनंती करतो त्यांनी कार्यक्रमाचं दीपक प्रज्वलन करून उद्घाटन करावं. ज्योति को जलू दे, ज्योति को जलू दे.
अंधाराला दूर सारू दे, ज्योती तू जळू दे, ज्योती तू जळू दे. अंधाराला दूर सारू दे, जीवन ज्योती माया प्रभुच दर्शन धारा दूर सरू दे. प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे, प्रभु तू प्रकाश आहे. मार्ग बाजूला. प्रभु तू प्रकाश आहे, 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 प्रभु तू प्रकाश आहे. हा दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम किती कठीण आहे हे आपण आता सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. कोणी सांगतो की इकडून वारा तिकडून वारा येतो. ह्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंधारूपी वारे वाहतात. दहशतवादाचे आहेत, भीतीचे आहेत, भ्रष्टाचाराचे आहेत आणि अशा ह्या वादळ वाऱ्यामध्ये प्रकाश पेटविणे किती कठीण आहे त्याची जणू आज आपण हा अनुभव घेतलेला आहे. तर खरोखरच हा सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे. सगळ्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्येष्ठ नागरिक संघटना भिगाव आयोजित आशेची किरणं ह्या त्रैमासिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन आणि गुणीजनांचा सत्कार व सन्मान आणि त्याही बरोबर आपल्या गावात अनेक दिग्गज आहेत, मान्यवर आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्वतःचं नाव उंचावत असतानाच आपल्या भुईगावला देखील साता समुद्राकडे पोहोचविलेलं आहे. मग ते उद्योजक असू दे किंवा बँकेचे संचालक असू दे किंवा पर्यावरण मंत्रालयामध्ये काम करणारे असू दे, अशा ह्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले सन्माननीय बेंजामिन मर्सलिन फर्गोस. आपल्या भुईगाव गावातले आहेत, जोसोडीतले आहेत, आपण सगळेजण ओळखतो. 8 मे 2026 रोजी त्यांनी त्यांच्या वयाची 75 वर्ष पूर्ण केली. मात्र एव्हरेस्ट साहेबांनी अगदी जोरात टाळ्या दिल्या, कारण 75 गाठणे खूप कठीण असते. आपल्यामध्ये प्रिया ओपीस डाबरे हे देखील उपस्थित आहेत, ते सुद्धा मान्यवर आहेत, त्यांचं देखील आम्ही इकडे स्वागत करतो. तर बेंजामिन फर्गोस यांना खूप लोक ओळखत आहेत, कारण संगीत ही त्यांची मुख्य ओढ आहे. जरी ते BPCL ह्या ख्यातनाम कंपनीतून सेवानिवृत्त झालेले असले तरी संगीत हा त्यांचा पिंड आहे
आणि भुईगाव बँडमध्ये ते जणू काही संगीताचे ह्या बँडचे पायनियर आहेत. त्यांनी तो बँड उभारलेला आहे आणि मग आज त्यांच्याच कडून प्रेरणा घेऊन अनेकांनी हा बँडचा संगीताचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि भुईगावला त्यांनी अख्ख्या वसईवर वसईच्या बाहेर पोहोचवलेला आहे. मात्र ह्याचं श्रेय श्री बेंजामिन फर्गोस ह्यांना जात आहे, कारण त्यांनी अनेकांना ह्या संगीतासाठी, मग ते क्लारी असू दे, ट्रम्पेट असू दे किंवा कुठलेही सॅक्सोफोन असू दे, ह्या सगळ्यामध्ये ते पारंगत आहे. आजही त्यांना संगीताची खूप आवड आहे. जिकडे जिकडे आमच्या सहली जातात तिकडे न विसरता ते त्यांची कलानी जी आहे, त्यांचं प्रिय वाद्य ते तिकडे घेऊन येत असतात आणि अगदी सुमधुर तन्मयतेने ते गात असतात आणि आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करत असतात. मात्र हे संगीत त्याने प्रत्येक गोष्टीला हा वारसा असतो आणि त्याने हा वारसा आपल्या दोन्ही मुलांना दिलेला आहे. आज त्यांचा मुलगा रॉबिन हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे संगीत घेऊन गेलेला आणि त्याचं देखील श्रेय श्री बेंजामिन फर्गोस यांना जात आहे. विविध ऑर्केस्ट्रामध्ये, विविध मोठमोठ्या समारंभामध्ये ते त्यांचं संगीत सादर करत वेगवेगळ्या वाद्यांद्वारे. तसेच त्यांचा मुलगा जॉर्ज, जो त्यांची स्वतःची जी बँड कंपनी आहे तिचा ते भार सांभाळत आहे. असं सगळं करत असताना त्यांनी कुटुंबाची, समाजाची चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे आणि म्हणूनच आज आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे आणि आम्हाला खूप गर्व आहे की आजच्या कार्यक्रमासाठी ते प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. मी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्येष्ठ नागरिक संघटना भुईगाव आयोजित पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्येष्ठ नागरिक संघटना भुईगाव आयोजित आशेची किरणं ह्या त्रैमासिकाच्या दुसऱ्या अंकाचे प्रकाशन आणि गुणीजनांचा सत्कार व सन्मान आणि त्याही बरोबर आपल्या गावात अनेक दिग्गज आहेत, मान्यवर आहेत, ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांचं स्वतःचं नाव उंचावत असतानाच आपल्या भुईगावला देखील साता समुद्राकडे पोहोचविलेलं आहे. मग ते उद्योजक असू दे किंवा बँकेचे संचालक असू दे किंवा पर्यावरण मंत्रालयामध्ये काम करणारे असू दे, अशा ह्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणूनच ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले सन्माननीय बेंजामिन मर्सलिन फर्गोस आपल्या भुईगाव गावातले आहेत, जोसोडीतले आहेत. आपण सगळेजण ओळखतो. 8 मे 2026 रोजी त्यांनी त्यांच्या वयाची 75 वर्ष पूर्ण. मी श्रीयुत शाल आणि पुष्प देऊन स्वागत करावं. ऑफिसर पाठ नका सचिव. एक मिनिट ना मी नाही व्हिडिओ चालले का ना, तुमच्या भल्या करता मी अंगात आहे, तुमच्या भल्या करता. रेडी समोर बघा, अरे बघा की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. काळा चालू सेवा. अरे समोर बघा, तर आमचे अध्यक्ष सांगतात की काही काही बोला तुम्ही पटकन. तर त्या डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणजे तुम्हाला कळलं का? हा, तुम्ही सांगा स्टेथोस्कोप तिच्या गळ्यात कुठे दिसत नाही तो, तर त्या बायोलॉजिकल डॉक्टर नाही तर त्या प्रबंधाच्या डॉक्टर आहेत. ती DJ अँथनी संगवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी येथे त्या कामाला आहेत. इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी ह्या विषयावर त्यांनी सखोल व अभ्यासपूर्ण असा प्रबंध लिहिलेला आहे आणि ही डॉक्टरेट पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. 2 मुली, पती, सासू सासरे असा प्रपंच सांभाळत असताना
तिने हे फार मोठं आव्हान जीवनात स्वीकारलेलं आहे आणि ह्या लहान वयात तिने ही डॉक्टरेट पदवी संपादन केलेली आहे. खरोखरच महाराष्ट्र सरकारला देखील राहवला नाही आणि त्यांनी तिच्या ह्या डॉक्टरेटसाठी 1 लाखाचं फंडिंग तिला दिलेलं आहे. आणि मग वेगवेगळ्या स्तरावरची अनेक पदकं तिने ह्या डॉक्टरेटच्या माध्यमातून प्राप्त केलेली आहेत. अशा ह्या सौ कांचन रुफस डाबरे आपल्याला आज स्टेजवरती त्या पाहुण्या म्हणून त्याबरोबर सत्कार मूर्ती म्हणून लाभलेले आहेत. मी सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ आणि शाल आणि फूल देऊन त्यांचं स्वागत करा. खाला खाला समोर बघा. अंतर आलं. मंत्री यांचं फूल देऊन स्वागत करतील संस्थेचे अध्यक्ष श्री अल्फान्सो डाबरे. त्याचप्रमाणे मी इनासमेन यांना विनंती करतो. श्री इनासमेन यांना विनंती करतो की माननीय बंडू म्हात्रे यांच्या सभेत उपस्थित असलेले त्यांच्या संस्थेचे सचिव श्री रमेश नाईक यांना पुष्प देऊन स्वागत करतील श्री इनासमेन. समोर बघ. श्री रमेश नाईक यांना बरोबर आपल्यामध्ये वासुदेव नारखेडे सर उपलब्ध आहेत, ते त्या संस्थेचे सदस्य आहेत. श्री इनासमेन यांनी त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. समोर बघा. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये त्यांच्या संस्थेचे सदस्य करतो की त्यांनी पुढे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. टाळ्या जोरात टाळ्या असू द्या. स्वागत करतील श्री विन्सेंट डिसोजा. एमिनेंट डिसोजा यांना फुल देऊन स्वागत. टाळ्या जोरात असू द्या. करून खाला. हा, बस. त्याला बोलवा. पुढे हा. स्मिता डाबरे विनंती करतो पुढे यावं. आहेत का? विधायक. Very good. अतिशय योग्य माणसाची निवड केलेली आहे. पकडा. खाला. खाला. समोर बघ. बघ. थँक्यू अध्यक्ष साहेब. टाळ्या चालू ठेवा. अरे समोर बघा. वन मोर. अगदी त्याचप्रमाणे जोरदार टाळ्या होईल. समोर बघा. दिल्ली पाडे समोर. मार्कुस सर. हा चालतो.
आशाजी किरण या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन झालेले आहे. एक मिनिट सगळ्या नजर समोर हा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मानित व्यासपीठ आणि सत्कार मित्रांनो, मला इथे प्रमुख पाहुणे आणि आशिष किरण या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी तुमच्या संघटनेने मानाने बोलवल्याबद्दल मी माझ्यातर्फे आपल्या सर्व संघटनेचे मी आभार मानतो. मित्रांनो, आम्ही भाषण करणारी माणसं नाही आहेत. आमचं काम वेगळं आहे. आम्ही लोकांना कामाला लावायचं, त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, हे हा आमचा विषय आहे. तुम्ही आमच्यामध्ये माहीत देणार आणि सांगा व्यासपीठावर चढा आणि भाषण करा, तर ते म्हटलं आम्हाला खूप जड होते. तरीसुद्धा आम्ही आमच्या परीने 2 शब्द तुम्हाला बोलू इच्छितो. ज्येष्ठ नागरिक संघटना म्हटले, मी इथे आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघटना, मी माझ्या केसावर बघत होतो आणि ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या केसावर बघत होतो. मला वाटते की मी ज्येष्ठ नागरिक आहे की हे लोक ज्येष्ठ नागरिक संघटना. अशा परिस्थितीमध्ये हा प्रोग्राम जेव्हा मी बघत होतो तेव्हा मला असं वाटते की मागचे पण दिवस जेव्हा आमचे तात्या या संघटनेचे जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा तात्या माझ्याकडे अध्यक्ष व्हायच्या अगोदर माझ्याकडे येत होते की दिलीप, मला अध्यक्षाची हात येत आहे, मी काय करू? म्हटलं तात्या, तू माझ्यापेक्षा मोठा आहे, खूप पावसाने बघितले, मी काय सांगू तुम्ही अध्यक्ष व्हायचं की नाही ते. त्याला तुला काय वाटते? म्हटलं बिनधास्त तुम्ही अध्यक्ष व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि अध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही पहिली पिकनिक करा, त्यासाठी सुद्धा मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे एक एक तुमचे उपक्रम चालू झाल्यानंतर आज तात्याचा हा जो प्रवास तुमच्या सगळ्यांबरोबर आहे तो खूप चांगला आणि अतिशय चांगला असे प्रोग्राम मी बघत आहे. आणि आम्हाला सुद्धा खूप बरं वाटते. गेल्या सुद्धा आशिष किरणचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा देखील मी आलो होतो इथे. तात्याने मला पुढे आवाज दिला होता की पुढे. मित्रांनो बघा, आम्हाला व्यासपीठ हे आम्हाला खूप जड होते, कारण आम्हाला व्यासपीठची सवय नाही. तर आम्ही त्यातल्या त्यात प्रयत्न करून तुम्ही आम्हाला इथे पुढे येऊन असं व्यासपीठ वगैरे देत असता किंवा आपल्या गावामध्ये सुद्धा मी असा उद्योजक असं समजत नाही किंवा तुम्ही पण समजून घेऊ नका. कारण माझ्याकडे 3 डब्याची टिफिन आहे. ती टिफिन रोज सकाळी 9 वाजता टिफिन घेऊन आणि माझी पांढऱ्या कलरची एक गाडी आहे, ती गाडी घेऊन मी आमच्या वसईवर फिरत असतो. आणि जी लोक नोकरीची वाट बघत असतात अशा लोकांना आम्ही घेऊन सगळ्या कंपनीमध्ये नोकऱ्या वगैरे देत असतो. हे आमचं एक काम आहे. तुम्ही सुद्धा हे ज्येष्ठ नागरिक संघटना जे काही प्रोग्राम वगैरे जे काही तुम्ही सगळं एक एक उपक्रम करत आहे ते सुद्धा आम्हाला खूप चांगलं किंवा आम्हाला तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा वाटत आहे. दुसरं, आपल्या गावामध्ये संघटनेचं सुद्धा थोडंसं एक सिद्धेगड आणि एक उदयगड, हे दोन्ही गट एकत्र कधी येतील त्याची सुद्धा आम्ही वाट बघतो. आमचे प्रयत्न चालू आहे ते सुद्धा आपले गट एकत्र येतील आणि नक्कीच येणार. त्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या पाठीचे आहोत. दोन्ही संघटनेचे, माझे ह्या आणि 2 ही ज्येष्ठ नागरिक संघटना आणि चर्चची ज्येष्ठ नागरिक संघटना, दोन्ही चर्चच ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत. त्या दोन्ही संघटनेचे माझे 25 मित्र आहेत आणि मी त्या ज्येष्ठांबरोबरच फिरत असतो जास्त. माझे मित्र, माझं वय असतं 52 आहे, माझ्या 52 वर्षाचे मित्र माझे जास्त नाही. माझे सगळे ज्येष्ठ नागरिक मंडळी आहे ना, तेच माझे मित्र आहेत. त्याच्यावर मी पिकनिकला पण जातो 2-2 दिवस माझ्या बायकोला घेऊन. तर अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्या सगळ्यांच्याच बरोबर आहे. मला तुम्ही इथे बोलवलं, चांगला मान सन्मान केला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या संघटनेला फुल न फुलाची पाकळी मी तात्याकडे सुपूर्द करत आहे आणि माझी 2 शब्द पूर्ण करेन. व्यासपीठावरील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघटना यांचे पदाधिकारी आणि माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, मला ह्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेचा प्रमुख पाहुण्या म्हणून जो सन्मान दिला आणि माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिक सेवा संघटनेचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आधारवड आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वच घटकांना होत असतो. आपल्या कुटुंबात प्रथम आपल्या कुटुंबाला त्यांचा खूप लाभ होत असतो, कारण ते आपले कुटुंबीय असतात. परंतु आपल्या समाजाचे पण ते मार्गदर्शक आणि त्यांचा अनुभव, त्यांचा आपल्या पूर्वजांचा पूर्वसंचित, त्या सगळ्यांचा लाभ आपल्या समाजाला होत असतो. आपला समाज
ह्या सर्व ज्येष्ठ नागरिक यांना सगळ्यांना एकत्र करून, पूर्वीपासूनच आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित संघटन करून आपल्या समाजाची खूप मोठमोठी अशी समाजोपयोगी कार्य केलेलं आहे, कामगिरी केलेली आहे. आणि आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी पूर्वीपासूनच सगळ्या त्यांच्या ओळखीचा, अनुभवाचा, त्यांच्या सर्व मार्गदर्शन करून आपल्या पूर्व म्हणजे आता जे ज्येष्ठ नागरिक खूप अनुभव घेऊन जे आता आपल्यात नाही पण आहेत, अशा यांनी आपल्या लोकांना, आपल्या नवीन पिढीला सुद्धा मार्गदर्शन करून त्यांना कामाच्या ठिकाणी, आपल्या कामाच्या ठिकाणी त्यांना नवीन मार्गदर्शन कामाची सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी मदत केलेली आहे. अशा आपल्या ज्येष्ठ नागरिकांचे शिवाय आत्ता आपली ही ज्येष्ठ नागरिक सेवा संघटना आपला 27वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. ह्या वर्धापन दिनामध्ये ह्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्तीत जास्त तरुण सगळे ज्येष्ठ नागरिक सहभाग घेत आहेत. तरुण, कारण आपण म्हणतो अतिज्येष्ठ नागरिकांना एवढी धावपळ होत नसते, परंतु ते सर्व संघटित होऊन आपल्या लग्नाच्या ठिकाणी त्यांना भेटी देणे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. आपण म्हणतो जेथे देवगे किंवा तिथे हजर असतात तिथे परमेश्वर हजर असतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद कार्य करीत असतो. तेव्हा लग्नाची सुरुवात त्यामध्ये आपल्या ह्या ज्येष्ठ नागरिकांचा पहिला सहभाग असतो. ज्येष्ठ नागरिक निरनिराळे उपक्रम राबवत आहेत. आजारांना भेटी देणे, आजारांना भेटवस्तू देणे, त्यांच्या ठिकाणी नवीन आशा पल्लवित करणे, परत जे वैद्यकीय शिबिरं आयोजित करणे, रक्त तपासणी शिबिर आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांना चांगलं मार्गदर्शन करीत आहे. आणि सहलीला मुख्य म्हणजे सर्व ज्येष्ठ नागरिक एवढे आनंदित असतात सहलीला. खरोखर मी सुद्धा ह्या सहलीमध्ये भाग घेतलेला आहे. 2-3 ठिकाणी मी सुद्धा गेलेली आहे आणि या सहलीमध्ये हे ज्येष्ठ नागरिक आपल्या सगळ्यांना सांभाळून येत असतात, सांभाळून आपली काळजी घेतात. म्हणून आपल्याला वाटतं, घरी सांगतात की तू कशाला जातेस या सहलीमध्ये, तुला बरं नसतं आणि तुला सांभाळणार कोण काय झालं तर. पण मी एकदा सहज मला गेले, मी माझ्या मिस्टरांना पण मी घेतलं बरोबर. माझे मिस्टर पण ज्येष्ठ नागरिक संघटनेचे, ह्या संघटनेचे 6 वर्ष अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांना सगळी ती माहिती आहे. पण त्यांनासुद्धा मी सहभाग घ्यायला लावल्या सहलीमध्ये आणि त्यांना पण मी घेऊन गेले. आम्ही नाशिक ट्रिपला गेलेलो, पण एवढी मजा आली. आणि सगळे ज्येष्ठ नागरिक म्हणजे सगळ्या बायका एका ठिकाणी आणि सगळे पुरुष एका ठिकाणी असं ते करतात. त्यामुळे रात्रभर मजा, अगदी एकमेकांचे अनुभव आणि त्यामुळे एक शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक असं आपल्याला अनुभव येतं. आपलं मन हलकं फुलकं होते आणि आपल्याला खूप आनंदमय असं क्षण अनुभवायला मिळतात. हे ज्येष्ठ नागरिक यांच्या आयुष्यात हे असे महत्त्वाचे आनंदाचे क्षण निर्माण केल्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिक सेवा संघटन आणि त्यांचं आयुष्य सुसह्य करण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहेत आणि प्रयत्न करत राहणार. आणि हेच प्रयत्न अविरत त्यांचे प्रयत्न चालू राहावेत म्हणून मी त्यांना असा विश्वास बाळगते आणि त्यांना धन्यवाद देते आणि माझी फुलाची पाकळी म्हणून. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधू भगिनींनो, मला तुम्ही इथे बोलवून इतक्या भव्य प्रमाणात माझा सत्कार केला, माझ्या गुणांची नोंद घेतली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून सर्वप्रथम आभार मानते. तुम्ही सर्वजण जे आजी आजोबा, आई वडील म्हणून जे घरात कार्य करत आहात, तुमचे साधे सोपे शब्दही आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. जेव्हा मी PhDला सुरुवात करू की नको असा माझ्या मनात विचार होता, तेव्हा मी पहिलं माझ्या मम्मीला विचारलं. तेव्हा तिने आपल्या भाषेत मला एकच शब्द सांगितला की शिक्षण कधीच हुवे नाही, शिक्षण कधीच पुजत नाही.
तर तू पुढे जा. आणि त्या शब्दाचा मला इतका धीर आला की मी माझ्या PhDला सुरुवात केली. आणि त्यानंतर जेव्हा मी अभ्यास करत होती, रात्र बसून जागरण करायची, तेव्हा माझी सासू मला नेहमी सांगायची की तुझी झोप उरत नाही, तुला झोप मिळत नाही. मी त्यांच्याकडून पैशाची किंवा माझ्या वाटणीचं काम कर त्याची अपेक्षा नाही केली, पण त्यांचा तो थोडा एक साधा शब्द मला खूप दिलासा देऊन गेला. तर जशा प्रकारे स्वागत गीतात अलेक्स अंकलने म्हटलं की सुखाचा शब्द बोलावा, समजता धीर तो द्यावा, तर तुमच्या ह्या साध्या सोप्या शब्दात आपल्या कुटुंबाचं तुम्ही भरभराट करू शकतात आणि तुमची प्रगती तुम्ही करू शकतात. आजच्या ह्या दिवशी मी तुम्हा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि आमच्या ऑफिस मावशा आणि संपूर्ण टीमला तुमच्या प्रयत्नाला यश येवो, परमेश्वर तुम्हाला साथ देव आणि तुम्हाला शक्ती सामर्थ्य लाभो हीच प्रार्थना करते. थँक्यू. मला आता थोडंसं मागच्या याबद्दल सांगितलेलं आहे आणि याच्याही पलीकडे आणि बरेच शिष्य आहेत असं महापुरुषाने सांगितलेलं आहे. आणि जिकडे मी जे काय करत होतो आता अगोदर सागरी सर्वांनी नृत्य व्यासपीठावर सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. नंतर आभार मानाने राहून जाते. तर सांगायची गोष्ट म्हणजे अशी की मी ज्या ज्या गोष्टीत हात टाकला तिकडे माझ्या पाठीमध्ये पाऊल चालून बरेचसे उपक्रम म्हणजे मी माझ्यासाठीही करत होतो आणि इतरांसाठीही करत होतो. जवळजवळ माझी मुलांनी त्याच्यात माझ्या खिशात हात घालून मागे फिरायचे माझ्याबरोबर आणि त्यांनी अगदी 101% फायदा घेतला आणि बऱ्याचशा लोकांनी फायदा घेतला पण. बऱ्याचशा लोकांनी मला थोडं कुटुंब जसं फुटतं, मोठं कुटुंब झाल्यावर तसं माझंही कुटुंब फुटत गेलं. माझ्या घरातलं नाही सांगत, मी बाहेरचं सांगतो. फुटत गेलं. मी नाराज नाही झालो. मी त्या येशू ख्रिस्तावर स्वर्गीय देवावर विश्वास ठेवला की काय व्हायचं होते, पण मी माझं काही सोडणार नाही. मी चालूच ठेवलं लास्टपर्यंत. माझ्याकडे माझ्या आयुष्यात 2 लॉऱ्या आणलेले होते, 1 ट्रॅक्टर आणलेलं होतं आणि मी आयुष्यात शेवटची 7वी वाडी घेतली. तुम्ही बघाल तर तुम्ही हसाल, अरे एवढं वाहने वापरताना हा माणूस शेवटला अशी का म्हणू. पण आज पेट्रोलची कमतरता आहे, त्यामुळे ते वाहन मला अतिउत्तम वाटतं आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी ओपीएस डाबरेविषयी मी बोलताना का बोलेन तो मला राईट हँड समजतो. याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे मी जाऊन 2011ला आपल्या संपूर्ण विवाचे रस्ते आहेत. हे रस्ते त्यावेळेला हालत खराब होती. तुम्हाला तुमच्या सगळ्यांना माहीत असेल, जून महिन्याच्या टायमात पाऊस जूनमध्ये किंवा मे किंवा जूनमध्ये पडतो, पण तो जुलैमध्ये लास्टला पडला. आणि त्यावेळेला मी यांच्याकडे जाऊन सांगितलं की बाबा अशी अशी परिस्थिती, आमच्या रस्त्याला पाणी जमलेलं आहे. कुठेच पाऊस नसला तर आपल्या भुईबाच्या रस्त्याला पाणी जमणार, कारण आपला हा भाग खोल आहे. तर मी तिकडे जाऊन इथपर्यंत बोललो आहे. त्यांनी मला सांगितलं, अध्यक्ष महाराजांनी तुला काय बोलायचं ते बोल, पण वाईट साईड बोलू नको. मग हा मग खरं बोलेल. मी समजलो, म्हणजे ठीक आहे म्हटलं, मी बोलेल. आपल्याला त्यांच्याकडून काम घ्यायचं होतं म्हणून मी जे बोललो ना, त्या दिवशीच मी सांगितलं की 2-3 बाया माझ्या समोरच्या आता पडल्या आणि ते पडल्या होत्या. कुठेच पाऊस नव्हता वसईमध्ये, पण आपला रस्ता खोल असल्यामुळे तिकडे पाऊस जमला. आणि ते मी यांची पावर पाहिली. मला त्यांनी एक शब्द फक्त हसले. ते समजले की मला एवढं सगळं काम केलं ना तुम्ही, तर तो भुईवा तुमच्या पाठीमागे चालत राहील. म्हणून तुम्ही 101% मतांनी टिकून मतं मिळवा. भुईवांची 6,000 मतं पडतात. 6 पैकी काय 100-200 जातील, बाकी तुम्हाला मिळतं. हसायला लागेल म्हणजे चेष्टा करतो असं मला. पण लागोपाठ त्यांनी आम्हाला 2 ठिकाणी पाठवलं. आणि मी जेव्हाला बसलो आहे, ऑफिस सुद्धा जेव्हाला बसले असतील, ते मला लगेच फोन आला आहे की हे म्हटलं माणूस आला आहे, कॉन्ट्रॅक्टर आला आहे आणि ते जे काम चालू झालं ते आजपर्यंत विभागाला काम चालू आहे. लगभग त्यावेळेलाच आमच्या जाण्याने 4 ते 5 कोटीचं काम झालं होतं. 4 ते 5 कोटीचं काम होतं. 4-5 हा शब्द 5 आहे, पण 500 लाख होतात. 500 लाख. तर हे कोणामुळे फक्त या अध्यक्ष महाराजामुळे झालं. आणि मी याच्या पाठीशी राहिलो आहे, त्यामुळे त्यांना वाटतं की तू गेला तर माझं सगळं संपलं. म्हणजे काय म्हटलं दुसरे येतील, हे सगळे जमलेले आहेत ना, हे सगळे तेच आहेत. आपण
बोलू नका, तुमच्या पाठीशी मी आहे, मग ते तब तक काम करते रहेगा, म्हणत बोलू नाही शकता. कारण मागच्या 2 वर्षात माझी हालत खराब झाली होती, तुमच्या सगळ्यांना सांगतो मी. आणि हे आमचे एव्हरेस्ट आहेत ना, त्यांना सुद्धा आम्ही खूप मदत केली, त्यांनी सुद्धा आपल्याला खूप मदत केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांच्या पाठीशी राहा, म्हणजे असो नसो पाठीशी राहा. तुम्हाला 100% यश आहे. आपण 2 नाही, आपण एकच आहे. आपण एकच आहे, लक्षात ठेवा. पाण्यात मारल्यानंतर पाऊस इकडे तिकडे होतो, पण एकत्र होतो. आपण एक होणार. काय एक होणार एक. कोणीतरी काहीतरी मध्ये काळजी मारली असेल, पण आपण तसं करायचं नाही. हे लोक म्हणतात नाही, वाईट जो मागणी जायचं नाही, आपण येशू ख्रिस्ताच्या मागणी जाईल. येशू ख्रिस्ताला फटके बसले होते ना, मग आपल्याला बसला म्हणून काय फटके तर आम्हाला बसले नाही बाबा म्हणून, पण शब्दाचा मार मिळतो. शब्दाचा मार मिळतो. होईल. आता अध्यक्ष महाराज टायमिंग माहिती मी त्यांना कशाला पुढे बोलावलं. हा बऱ्याच लोकांना माहिती आहे, तर ऐकून या बेगम माहिती. तर स्मिथ हा विन्सेंट आणि साधना यांचा सुपुत्र जो कॅनडामध्ये आहे आणि कॅनडा देशातील टोरंटो येथे पोलीस दलामध्ये ऑफिसर म्हणून त्याची नियुक्ती झाली. म्हणजे आपली पोरं ही साता समुद्राच्या पलीकडे जाऊन तारांकित झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. विन्सेंट हा आपला सत्तेचा निष्ठावान सभासद आहे आणि म्हणूनच मी सभेचे अध्यक्ष श्री बेंजामिन फर्गोस यांना विनंती करतो की त्यांनी या पुष्पाच्या रूपाने स्मिथ आणि त्यांच्या कुटुंबाचा सत्कार आणि सन्मान करायचा. धन्यवाद. काय बघूया आपण. हालेलुया. आजचं आदरणीय रंगमंच आजच्या सभेसाठी, वार्षिक सभेसाठी माझे घनिष्ठ आणि प्रेमळ मित्र माननीय श्री बेंजामिन फर्गोस, आजच्या ह्या कार्यासाठी प्रमुख म्हणून लाभलेले माझे पुतणे, मी नेहमी त्याला दिलीपच म्हणतो, आता सुद्धा दिलीपच म्हणेन. त्याचप्रमाणे मोनिकाताई प्रमुख पाहुण्या म्हणून ज्यांनी आज सुंदर आणि धडाकेबाज भाषण करून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सहित खुश केलं, अशा आमच्या मोनिकाताई. डॉक्टर शब्द विसरू नये, तिने मला पहिलंच सांगितलं मी डॉक्टर झालेली आहे. कारण ते डॉक्टर नाही, डॉक्टरेट आहे. माझी कांचन माझ्या मुलीसारखी आणि सहसचिव माझे नेहमी साथ देणारे मार्कोस डाबरे, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खरंच बायबलच्या वचनाप्रमाणे टाकलेल्यानं तुम्ही मान देता. हा गौरव प्रभूने मला दिला कुठून, हा हर्ष माझ्या नशिबात आला कुठून. आज ही तमाम ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे खरे खरे पाईक असलेले माझे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, मी या संस्थेचा कार्यकर्ता म्हणून एक अध्यक्ष नात्याने हे 4th वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, माझ्या नशिबात फार मोठं देवाने वरदानाचा अभिषेक केला आहे, स्वर्गीय वरदानाचा. गेल्या 17 तारखेला आपण
एकल पुरुष आणि एकल महिला हा एक कार्यक्रम ह्या सभागृहामध्ये पार पडला. अतिशय त्या कार्यक्रमाला जी आपली गावातली जे बंधू आणि जे भगिनी एकत्र आलेल्या होत्या, मला वाटतं मोजेस तुम्हाला कसं वाटलं ते त्यांचं फोटोग्राफी करताना? मी खरोखर देवाला धन्यवाद देतो की अश्रू पुसण्याचं काम, हृदयातलं ओझं हलकं करण्याचं काम प्रभूच्या वचनाप्रमाणे जे सशक्त आहेत त्यांनी दुर्बलाला हात देऊन त्याच्यावर त्यांच्या ओझ्यावर फुंकर घालण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हा गौरव आपल्याला परमेश्वर देत आहे. केवळ ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था एक निराळा भाग नाही, एक निराळा आपल्या कुठल्याही लोकांविरुद्धचा मार्ग नाही, तर ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था एक मोठा भाग. आपण लोकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये त्यांच्या दुःखाशी एकरूप होऊन जे काही अश्रू पुसण्याचं काम करत आहोत, मी परमेश्वराला धन्यवाद देतो. याच्यापेक्षा मोठं कार्य आपल्याला देव कोणालाही देत नाही, पण आपल्याला देतो. प्रभूला धन्यवाद देतो. ती जी फोटोग्राफी आहे ती फोटोग्राफी फार महत्वाची आहे, आपली संग्रही करायची. एकल पुरुष आणि एकल स्त्री हे नाव आपण त्याला दिलेलं आहे. एकल पुरुष म्हणजे काय, एकल स्त्री म्हणजे काय? विधवा आणि विधवा. हे हिनवलं नाही, हे प्रभूचे मानकरी आहे. माझ्या प्रिय मंडळींना मी एक गोष्ट सांगतो, पवित्र शास्त्रात स्पष्ट लिहिलेलं आहे, तुम्ही सुद्धा ऐका. बंडू मात्रे की जो विधूर असतो त्याचा मस्तक अगोदर ख्रिस्त असतो, म्हणजे देव असतो, आणि जी विधवा असते तिचं मस्तक ख्रिस्त झालेलं असतं. म्हणून विधवाला आणि अनाथाला कधीही तुम्ही पिडू नका, हसू नका, चेष्टेत आणू नका, असं प्रभूचं वचन आहे. आणि आज आपण ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचं हे कार्य खूप मोठं होणार आहे. खरोखर अश्रू पुसण्याचं काम, ओझमुक्त करण्याचं काम जेवढं होईल तेवढं आपण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत, जेवढं होईल तेवढं. आणि आज जे मी आमंत्रित केलेले जे खास अतिथी आहेत त्यांनी थोडे आमच्यासाठी कान उघडा, त्याने आमच्यासाठी थोडं कान उघडा, डोळे उघडा, मन उघडा, खिसा देखील तुम्ही उघडा करा. कारण या सगळ्या कार्यात एकही नवा पैशाला कोणीही स्पर्श करणार नाही, एवढं मी देवा समक्ष देवाच्या गौरवाने तुम्हाला वचन देतो की यातली एक ना एक पायी, त्याच्यात एक पायी वाढेल, पण एक पायीचं कुठलाही अफरातफर, कुठल्याही प्रकारची कुठलीही चूक होऊ देणार नाही. हे मी तुम्हाला ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने मी वचन देत आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, कोणीतरी बोलले उद्योजक आहेत, कोणी बोलले हे डॉक्टरेट आहेत, कोणी बोलले हे सामाजिक कार्यकर्ता, टीचर, निवृत्त टीचर आहेत. बेंजामिन फर्गोस फार मोठा सामाजिक कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता आहे, काहीच नाही, आपण सगळे शून्य आहोत. माती अससी मातीस मिळसी,
माझ्या प्रिय मंडळींनो, जिथपर्यंत आपल्या जीवनात आपण जगत आहोत, जिथपर्यंत आपल्या शरीरात जीव आहे, एकमेकांना हात द्या, लाथ मारू नका. एकमेकांच्या इच्छा आपल्याला पूर्ण करण्यास आपण समर्थ असो, देवाने जर ती कृपा आपल्याला दिली असेल, आपल्या कुटुंबाला दिली असेल, तर पदरमोड करा, कंजूसी करू नका, लबाडीच्या आत्म्याने कोणी राहू नका. पवित्र अग्नीच्या आत्म्यात तुम्ही समर्पित व्हा. मला देखील ते तेवढंच परमेश्वराचं ओझं आहे की जर मी ह्या कामात स्वतःच्या मोठेपणासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःची इच्छा वापरून जर काही करत असेल, परमेश्वर न्यायी आहे, तो अजिबात अन्याय करणार नाही. मी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबातल्या हृदयाला समर्पित करून कार्य करत आहे, हे तुम्हाला आज मी आवर्जून सांगत आहे. आणि हे मी यापुढे देखील जे काही या देणग्या येत आहेत, जे काही तुम्ही नकळत आम्हाला देणगेच्या रूपाने कुठल्या निमित्ताने देत आहात, सगळा हिशोब परमेश्वर ठेवतात. एकही पै सांडणार नाही, एकही पै मातीत पडणार नाही, एकही पै स्वइच्छेच्या वापरात येणार नाही. प्रत्येक पै न पै प्रत्येकाचे अश्रू पुसण्यास, त्यांच्या जीवनात जो आनंद हरवलेला आहे तो आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात आम्ही सगळी ही कमिटी, जवळजवळ 65 लोकांची कार्यरत असलेली माझ्यासोबत कमिटी आहे. त्याच्यात 2-3 नावं राहिलेली आहेत, चुकून माझ्याकडून राहिली आहेत, मी क्षमा मागतो त्या लोकांची. पण ही कमिटी, बांधिलकी कमिटी, आध्यात्मिकमध्ये वाढलेली कमिटी, एकमेकाची ओझी वाहण्यासाठी तत्पर असलेली कमिटी, कुठल्याही प्रकारची कुरकुर न करणारी, कुठल्याही प्रकारचा अविश्वासात न येणारी. माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, अगर नका ठेवू, तुमच्यावर अवलंबून आहे. परमेश्वर मात्र आमच्यावर पाहत आहे, डोकावत आहे, न्याहाळत आहे की आम्ही काय करत आहोत. माझे पुतणे दिलीप बोरले, त्यांचा हात नेहमी मोकळा असतो. मी त्यांचा गौरव करत नाही, मला त्यांच्याबद्दलचा असलेला अभिमान तुमच्या पुढे व्यतीत करतो. मला त्याने घरी येऊन माझी भेट घेतली. तात्या, मी काय देऊ, तुम्ही मला सांगा. मी सांगितलं, तुम्ही काहीच देऊ नका, तुमचं मन आम्हाला द्या. आम्ही तुमचं मन दिलं तर आम्हाला कधी न संपणारं मन राहील. तुम्ही काय देता? तुम्ही सुरुवातीला 30,000 रुपये देऊन 4 वर्षा अगोदर तो चमत्कार माझ्या जीवनात अध्यक्षा नात्याने घडवून आणलेला आहे. केवळ पैशाच्या रूपाने नाही, ते स्वतः माझ्याबरोबर ती पाहणी करण्यासाठी 2 वेळा त्यांच्या खर्चाने मला माझा देखील खर्च करून घेऊन गेले. माझ्या प्रिय मंडळींनो, सत्य लपवणं देखील पाप आहे. जे सत्य आहे ते मुख परमेश्वराचं आहे. सत्य बोला, लबाडी करू नका. जे देतात त्याच्याविषयी आवर्जून बोला, जे देत नाही त्याविषयी पूर्ण धन्यवाद द्या की त्यांना बुद्धी दे, ज्ञान दे, ती समज त्यांना आणि आम्हाला दे. माझ्या प्रिय मंडळींनो, आता उल्लेख झाला बेंजामिन फरगोतचा. 75 वर्ष पूर्ण झालेला हा माझा ज्येष्ठ विश्वस्त बंधू, अतिशय शून्यातून त्याने विश्व तयार केलेलं आहे. मला वाटत नाही मी जोसडीतून त्याने विश्व तयार केलेलं आहे. मला वाटत नाही मी जोसडीपुरता मर्यादित बोलतो. एवढा चलाक माणूस, व्यवहारी माणूस, हुशार माणूस, एवढं आपल्या कुटुंबासाठी पुंजी म्हणून एवढं विजन ठेवलेला माणूस मी बेळगाव गावात कमीत कमी कोणाला बघितलं नाही. त्याने स्वतःच्या हिमतीवर एक कंडक्टर बेस्टीचा, तो HP मध्ये ड्रायव्हर, आणि त्याच्या आता त्याला मी तुम्हाला खरं सांगतो, त्याला जी पेन्शन येते तो कधी कधी माझ्यापासून लपवतो, पण 7 ते 8 प्रकारच्या क्षेत्रांतून त्याला पेन्शन येते. मी कौतुक करतो त्यांचं. जेवढ्या कंपन्या आहेत नामवंत, तिकडे त्याचे शेअर आहेत. दिसतो
थोडा वेळा माझ्यापेक्षा बोलतो, माझ्यापेक्षा जास्त. माझं शब्द तो मान्य करतो, पण एक हा ज्या भगिनीला हा नवरा लाभला आहे तिने त्याचं रात्रंदिवस कौतुक करायला पाहिजे. खरं सांगतो मी, सगळं तो विसरेल पण पैशाचा हिशोब मात्र कधी विसरत नाही. आणि त्याचा हात एवढा मोकळा आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेसाठी 1 लाख दिलीप ऐकून घे, 1 लाख सुरुवातीला देणगी देणारे महाशय, माझे मित्र म्हणून, विश्वस्त म्हणून बेंजामिन फर्गोस. बेंजामिन फर्गोस मध्ये एक कला आहे, कला, बँड मास्टर. तो कलावंत आहे. त्याच्यामध्ये एक हुरूप आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारची ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेसाठी एक कळ आहे, कळ, त्याची हृदयातली कळ आहे. आता सुद्धा त्याने मला सांगितलं, इकडे देणाऱ्यापैकी माझे 5,000 जास्त असतील, इकडे देणाऱ्यापैकी माझे 5,000 जास्त असतील असं बोलला तो. म्हणजे थोडं बसा, 2 मिनिटं मला तुमच्याविषयी बोलायचं. तसेच आमचे मनवेट आहेस, आमचे मनवेट आहेस खरंच पळून नाही गेले, त्यांना काम आहे म्हणून. मीटिंग आहे, महत्वाची मीटिंग आहे. ते सुद्धा आपल्या या संस्थेला 50,000चं बिल असेल तर आम्ही 40,000वर त्यांना काय करतो, 40,000. म्हणजे इनडायरेक्ट आपण ज्येष्ठ नागरिकांची बुद्धी कमी होते असं म्हणतात, पण ज्येष्ठ नागरिकांची बुद्धी एवढी बुद्धी जगात कोणाचीच नाही असं मी आवर्जून सांगतो. की कोणाच्या केशात करून कसं काढायचं ते एव्हरेस्ट तुझ्यावर सुद्धा मी येतो. कॅथलिक बँकेमध्ये आपले गावातले एकमेव उच्चांक अशा मताने जिंकलेले ते आहेत तापट, मला माहीत आहे. ते जेवढे तापट आहेत तेवढेच त्यांच्या हृदयात आपल्याविषयी, आपल्या ज्येष्ठ नागरिकाविषयी खूप प्रेम आहे. मागच्या रौप्य महोत्सवी त्या वर्षात आपल्याला जवळजवळ बँकेतून 50,000 रुपये देणारी देणगी बँकेच्या खिशातून काढून आपल्या खिशात टाकणारे. आणि आता देखील त्यांनी मला फोन केला की ज्येष्ठ नागरिकांची मी नोंद घेतलेली आहे, तुमच्या कार्याची नोंद घेतली आहे, मी अशी रक्कम देणार आहे की ती रक्कम तुम्ही वार्षिक सभेला टाळ्यावर टाळ्या वाजवून तुम्ही देवाला धन्यवाद द्या. माझ्या प्रिय मंडळीनो, मी खिस्सा कापण्यासाठी बोलत नाही, हे मन बोलत आहे, हे हृदय बोलत आहे, हे इच्छा बोलत आहे आणि कृपेचं वरदान म्हणून देत आहे. माझे आपल्या गावातलेच खरे मित्र तारामाईच्या मात्र शिक्षण मंत्री होते ना त्यावेळी, नाही एस टी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे. मला वाटलं खूप वर्ष झाली ना, तेव्हा तुम्ही लहान वाटत होते. 1980 ताराबाईच्या संपूर्ण डिपार्टमेंटचा हे हेड होते, मुख्य सचिव. आम्ही 7व्या माळ्यावर जायचो. बंडू म्हात्रे हा एक फेमस नाव असलेला माणूस, ज्याला जातीचा वास येत नाही, धर्माचा वास येत नाही, फक्त माणुसकीचा सुगंध येतो, असा आमचा हा बंडू म्हात्रे आणि त्यांची कमिटी यांचं या स्थानात मी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या अध्यक्षा नात्याने स्वागत सुद्धा करत आहे, आभार सुद्धा मानत आहे. का त्याचं सांगतो, त्यावेळी त्यांनी कुठल्याही, तो सुगंध आहे म्हणून सांगतोय मी, दुर्गंध म्हणून सांगत नाही. हल्ली सुद्धा ते बसले आहेत, आपलेच वाटतात, कुठलेही भेद नाही, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये जलसीचा आत्मा नाही, हे मी प्रामाणिक सांगतो. आणि त्याची तशी कमिटी सुद्धा आहे. मी त्या सगळ्या कमिटीला
तुमची ज्येष्ठ नागरिक सेवा संघटना आहे ना, काय नाव काय? चंपावती ज्येष्ठ नागरिक संस्था, ह्या सगळ्या टीमचे आणि ह्या टीमच्या विशेष करून प्रमुख म्हणून बंडू म्हात्रे ह्याचे आपण खास अभिनंदन करून टाळ्या वाजवून धन्यवाद द्या. त्यांनी मला एक वचन दिलं, एक मला शब्द दिला की तुमच्या वार्षिक सभेला मला आणि माझ्या टीमला यायचं. मी म्हटलं या आनंदाने या, आपण नाहीतर एकाच गावात राहतो. प्रश्न आहे की आपण एकमेकाला जे प्रेम देतो त्याच्यावर आमचा प्रेम सागरासारखा आहे, तुमचं देखील सागरासारखं ठेवा. सागराला सागर मिळाला तर मग काहीच हरकत नाही, ढगाला देखील लाजवेल असं कार्य आपल्या हातून घडवून येईल. माझ्या प्रिय मंडळीनो, आज या संस्थेमध्ये आपली एक डॉक्टरेट म्हणून आम्हाला मिळाली. एक मुलगी आहे माझी, तिचे पप्पा आणि तिची मम्मी आग्निशी, आपली आग्निशी ताई एक जोसुडीतली डॉक्टरेट झालेली आणि आमच्या नशिबात या वार्षिक सभेसाठी तिने होकार देऊन, निव्वळ होकार नाही तर तिच्या पर्सला तिने देखील चेन आहे ती उघडी ठेवून ती म्हणते माझ्या अमाऊंटना मी नंतर डिक्लेअर करणार. कोणाची हिंमत आहे का आपल्याला? हिंमत दाखवली. आज तिचे पप्पा हजर आहेत, आज तिची मम्मी तिकडे बसलेली आहे, तिची सासूबाई येऊन गेली आहे, येऊन गेली. मी प्रभूला धन्यवाद देतो की आपल्या तुम्ही सुद्धा म्हात्रे साहेब अभिमान बाळगा भुईगावकरांचा. या मातीला कोणी नाकारू शकत नाही, या मातीच्या सुगंधाला कोणी नाकारू शकत नाही. मातीवर किती लात मारा ती तुमच्यावर प्रेम करेल आणि आपले लात मात्र जर चुकून दगडावर पडली तर तुमचे दुखापत, माझी दुखापत जी होईल ती कोणी शमवणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आज डॉक्टरेट झालेली डॉक्टर कांचन रुफस डाबरे आज आपल्यामध्ये जोरदार टाळ्या वाजवा. एक मोठा मानाचा तुरा डॉक्टरेट म्हणून, आणि तिने इंजिनिअरिंग मधून ती डॉक्टरेट केलेली आहे टेक्नॉलॉजी या विषयांतून. किती भव्य आणि दिव्य. किती वर्ष लागली तुला यासाठी? 5 वर्ष. मला आनंद आहे. मला खूप बोलायचं असतं पण माझा मार्कुस म्हणतो जरा आटोपतं घे. माझं विन्सेंट करावं काहीच म्हणत नाही, तुम्ही काही करा, मी डोळे बंद करू नये, डोळ्याचं ऑपरेशन झालं. तर माझ्या प्रिय मंडळीनो, व्यासपीठावर असलेले माझे सगळे सन्माननीय, पुढे बसलेले माझे आदरणीय, आणि आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला नेहमी साथ देणारे, मी विसरणार नाही, माझे जॉन आलेस आणि आपले जॅक्सन. फार मोठं कौतुक करण्यासारखं आहे. एकही पै माझ्याकडून घेत नाही, उलट मला ते देतात. एकही पै घेत नाही, देतात. आणि देतात म्हणजे उदार हस्ते देतात, खरोखर देतात. आणि आजच्या कार्यक्रमाला आपल्याला नेहमी व्हिडिओ तुम्ही सगळं दाखवता का? हो साहेब, दाखवतं सगळं. हां, दाखवा, हा आदर्श दाखवा. ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था भुईगाव काय करत आहे, काय करत नाही, किती कौतुक करते, किती देवाला धन्यवाद देते, किती एकजूट आहे, हे व्हिडिओ कंजूसगिरी करू नका, काटछाट करू नका. विनंती करतो, सगळा दाखवा. वाटल्यास तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर आम्ही खाऊ देऊ, थंडा देऊ, पण दाखवा. आपले हे फोटोग्राफर म्हणजे व्हिडिओ कॅसेटिंग करणारे मोजेश नेहमी मी बोलावल्याबरोबर धावत येतात. मी त्यांचे अध्यक्ष नात्याने तुमचे आभार मानतो. माझ्या प्रिय मंडळीनो, मी वेळ घेत नाही तुमचा. एव्हरेस्ट, तू नेहमी आमच्या बरोबर आहे. आज देखील तू आज टिकून आहे इकडे.
तू उठला नाही, तुला जायचं होतं पण थांबला आहे. पण इकडे थांबला स्वर्गात थांबल्यासारखं आहे. इकडून पळाला, मला माहित नाही कुठली वाट आहे ती. राग मारू नको, रागवून तू उड्या मारून कुठे जाणार आहे. म्हणून तू नेहमी ज्येष्ठांना मान दे असं म्हणत नाही, ज्येष्ठाची मताशी राह एवढं तुला मी म्हणेन. आम्हाला मानाची गरज नाही, आम्हाला मताची गरज आहे. प्रत्येक वेळी कॅथलिक बँकेमधून जास्तीत जास्त जाहिरात मिळवून देण्याचं काम ते करतात. कुठेही असो, आहे माझ्यासारखा थोडा तापट, पण आता त्यांनी थोडंसं नमतं घेतलेलं आहे. मुलं मोठी झाली, मला त्या दिवशी फोन करून सांगतो मुलं मोठी झाली. बरं झालं, बरं चाबूक तुला मिळालं. माझ्या प्रिय मंडळीनो, व्यासपीठावर जमलेले माझे मित्र दिलीप, माझी बहीण मॉनिका, माझी मुलगी कांचन, माझे खरे खुरे मित्र, कधी हात मोकळा ठेवणारे. आता देखील त्याने मला काय बटवीत दिलंय मला माहीत नाही, पण मला म्हणतो हा थरथरचा काय बघतो मला त्याच्यात नको, मला देतो ना ह्याच्यात मी पैसे काय दिले ते बघ आणि कमी पडले तर मला सांग. असे माझे बेंजामिन मित्र. फुलाबाय त्याला देताना मदत कर, बंद करू नको. त्याला परमेश्वराने जे काही तुझ्यासाठी आमच्यासाठी ठेवलं आहे ना, याच्यासाठी मी प्रभूचा गौरव करतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तो माझ्याबरोबर आजपर्यंत जसा आहे तसा राहिला आहे. माझं सौभाग्य समजतो, माझ्या सगळ्या कमिटीचं आणि या सगळ्याचं भाग्य समजतो की त्याची 75वी पूर्णपणे टाळ्याच्या गजरात साजरी करण्याचं भाग्य सौभाग्य आम्हाला लाभलं. परमेश्वर तुला आमची स्तुती करो, तुझ्याविषयी तुझे हात आणि मन आमच्याविषयी मोकळं करो आणि कधीही नाही न म्हणणारा माझा मित्र सदैव हसत राहो ही प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळीचे मी आभार मानून जे काही आज ज्यांचं गुणवंताचा जो सत्कार केला, आम्ही थोडं थोडं दिलेलं आहे, आमच्याकडे आहे तेवढंच देतो आम्ही तुम्हाला. घरी जाऊन सांगा काहीतरी डोनेशन द्या त्यांना म्हणून तुम्ही बोला आणि एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. सुरळीत पहिले घेते. Thank you.